लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून लाडकी बहीण योजनेमधून 3 लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात आलं आहे। आता 3 लाख बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नसून 3 लाख बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। सरकारमार्फत लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अटींची तरतूद करण्यात आली असून ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत त्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलं। सरकारमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या महिलांची यादी जाहीर करण्यात आली असून ज्या महिलांची नावं लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाहीत त्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक ऐका की अपात्र यादीमध्ये कोणत्या लाडक्या बहिणींची नावं आहेत। लाडक्या बहिणींनो, आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट तुम्ही बघत होता, परंतु लाडक्या बहिणींसाठी सरकारमार्फत सर्वात मोठी बातमी आली आहे। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आजच पत्रकारांशी संवाद साधताना लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी दिली। लाडकी बहीण योजनेमधून 3 लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। 3 लाख बहिणींची लाडकी बहीण योजना सरकारमार्फत बंद करण्यात आली। महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली होती। लाडकी बहीण योजनेमध्ये गैरव्यवहार आढळून आल्यामुळे सरकारकडून लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अटींची तरतूद करण्यात आलेली आहे। या योजनेमधील अनधिकृत लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू झाली आणि लाखो महिलांना या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे। राज्य सरकारने या योजनेच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या। याबद्दल पत्रकार परिषदेमध्ये आपल्या महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आलं की लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत हप्ते का जमा झाले नाहीत त्याचं स्पष्ट कारण सांगताना आदित्यताई तटकरे यांनी नवीन अटी सांगितल्या। बऱ्याच जणांकडून आवाज उठवला जात होता की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले नाहीत, म्हणजे लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाहीत का? लाडकी बहीण योजना बंद होणार का? हे प्रश्न विचारल्यावरती आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक ऐका की आदित्यताई तटकरे नेमकं काय म्हणाल्या। आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या अटी लाडकी बहीण योजनेसाठी लावण्यात आल्या आणि कोणत्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलं। राज्यभरामध्ये सुरू असलेल्या तपासणी दरम्यान सरकारला अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। सरकारी अहवालानुसार अनेक महिलांनी अर्ज करताना चुकीचे अर्ज भरले होते। या योजनेच्या अटींचा उल्लंघन अनेक महिलांकडून झालेलं आहे। त्यामुळेच लाडकी बहीण योजनेसाठी बऱ्याच महिलांना अपात्र करण्याचा निर्णय सरकारने घेतला। पुणे जिल्ह्यामध्ये 75,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा चुकीचा लाभ घेतल्यामुळे पुणे जिल्ह्यामधील 75,000 महिलांना या योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। ही फक्त पुणे जिल्ह्यातील महिलांची संख्या आहे, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील 3 लाख बहिणींना यामधून वगळण्यात आलेलं आहे। या योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने या योजनेमध्ये डिजिटल प्रक्रिया आणण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता डिजिटल प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की तुमचं नाव जर अपात्र महिलांमध्ये असेल तर तुम्हाला कोणती 5 कागदपत्र सरकारपर्यंत जमा करून परत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने या योजनेमध्ये डिजिटल प्रक्रिया आणलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता डिजिटल प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींच्या अर्ज पडताळणीची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने सुरू करण्यात येणार असून केवळ पात्र महिलांच्या खात्यामध्येच लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये सरकारमार्फत ट्रान्सफर केले जाणार आहेत। फक्त सरकारने पात्र असलेल्याच महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा 12वा हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला देखील या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे का? कारण जे लाभार्थी सध्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना सरकारकडून अपात्र ठरवण्यात आलं आहे। लाडक्या बहिणींनो, लगेचच 5 कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवा। ज्या लाडक्या बहिणी ही 5 कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवतील त्यांचा अर्ज सरकारकडून परत तपासला जाऊन त्या बहिणी अपात्र ठरवल्या असतील तर त्यांना पात्र ठरवण्यात येईल। त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये सरकारमार्फत ट्रान्सफर केले
जातील। लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की ज्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये अपात्र ठरवण्यात आल्या आहेत, त्या लाडक्या बहिणींनी पुढील 10 दिवसामध्ये सरकारपर्यंत ही 5 कागदपत्र पोहोचवली तर त्या लाडक्या बहिणींनी 5 कागदपत्र पोहोचवल्यावर सरकारकडून या लाडक्या बहिणींना पात्र ठरवण्यात येऊन त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणींच्या नवीन अटी सांगत असताना काही तरतुदी सांगितल्या आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की सरकारकडून कोणत्या अटी, कोणत्या तरतुदी सांगितल्या आहेत, तर कोणती कागदपत्र तुम्हाला सरकारपर्यंत पोहोचवावी लागणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारपर्यंत कोणती 5 कागदपत्र द्यायची आहेत। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांच्या सबलीकरणासाठी महत्त्वाचं साधन ठरली आहे। त्यामुळे सरकारने या योजनेचा विस्तार करण्याची कल्पना आखली असून सध्या लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयाचा आहे, तो 2100 रुपयाचा देखील सरकार करणार आहे। पण लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र ठरणं महत्त्वाचं आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, पण तुम्ही ऐका की सरकारने कोणती 5 कागदपत्र मागवली आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नवीन कोणत्या अटी सांगितल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की ज्या लाडक्या बहिणी योग्य कागदपत्रासह लाडकी बहीण योजनेचा अर्ज सरकारपर्यंत पोहोचवतील त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांच्या सबलीकरणासाठी महत्त्वाचं साधन ठरले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणती 5 कागदपत्र तुम्हाला सरकारपर्यंत पोहोचवावी लागणार आहेत आणि कोणत्या अटी सरकारने सांगितलेल्या आहेत ते पण लक्षपूर्वक ऐका। ज्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेले आहे त्यांच्याकडून कोणत्या चुका झाल्या होत्या, त्यामुळे त्यांना अपात्र ठरवले आहे, हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की सरकारकडून कोणत्या सूचना आल्या आहेत। लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी अट सरकारकडून घालण्यात आली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या घरातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसावा। त्याचबरोबर तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी पेन्शनचा लाभ घेत नसावा। ज्या लाडक्या बहिणींच्या घरातील कोणताही व्यक्ती सरकारी पेन्शनचा लाभ घेत असेल त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात येणार। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या लाडक्या बहिणींना देखील लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला नवीन उत्पन्नाचा दाखला सरकारपर्यंत पोहोचवावा लागणार आहे आणि त्यामध्ये तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावं लागेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक ऐका की तुमच्याकडे तुमचा जन्माचा दाखला असायला हवा। बऱ्याच लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेच्या वयोगटामध्ये बसत नाहीत आणि चुकीची माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे। त्यामुळे तुमचा जन्माचा दाखला तुमच्या वयाचा पुरावा म्हणून सरकारला लागणार आहे। तुमच्या जन्माच्या दाखल्यावरून तुमचं वय ठरवण्यात येणार असून तुम्ही जर या योजनेच्या वयोगटामध्ये बसत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही भारतीय नागरिक असलेला पुरावा म्हणजे तुमचं आधार कार्ड, त्यामुळे तुमचं आधार कार्ड अपडेटेड असलं पाहिजे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी लागणार आहे ते म्हणजे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड। ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड आहे त्याच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात येणार। ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र ठरत आहेत, सरकारने सांगितलेल्या अटींमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसत आहेत त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी सरकारने सांगितलेल्या अटीमध्ये बसत नाहीत त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात येणार। लाडक्या बहिणींनो, तुमच्या आर्थिक सहाय्यासाठी सरकारने ही योजना काढली आहे। त्यामुळे सरकारमार्फत तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहे। आता इथून पुढे सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ देखील करण्यात येणार असून 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनी सरकारने सांगितलेल्या अटींमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेसाठी वाढवून येणारा हप्ता म्हणजे 2100 रुपयाचा लाभ मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्याच लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता घेऊ शकणार आहेत।